चिकूटून टीव्ही. एक हिरवेगार जंगल होते. त्या जंगलातील सर्व प्राणी आनंदाने जीवन जगत होते, कारण त्या जंगलामध्ये पिण्यासाठी मुबलक पाणी होते. अशा आनंदाच्या वातावरणात काही महिने गेले आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. जंगलातील झाडाची पाने गळू लागली होती. जंगलातील पानवटे कोरडे होऊ लागले होते. त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला होता. फक्त काहीच ठिकाणी पाणी शिल्लक होता. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी जंगलातील सर्व प्राणी एकत्र जमले. सिंह म्हणाला, आपल्या जंगलातील पाण्याची समस्या खूप मोठी होत आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तरी या समस्येवर ज्यांच्याकडे उपाय असेल त्यांनी सांगावे. त्यावर वाघ म्हणाला, आपण हा जंगल सोडून दुसरीकडे राहायला जाऊया. त्यावर कोल्हा म्हणाला, अगदी बरोबर. आता असेही हे जंगल आपल्याला राहण्यासारखे राहिलेले नाही आहे. आपण इथून गेलेलेच बरे होईल. कोल्ह्याचे बोलणे ऐकून मेंढा म्हणाला, लोबा, तिकडे आराम करायला मिळेल का? त्यावर सर्व प्राणी हसले. आणि ह्या जंगलातील समजदार पक्षी म्हणजे गरुड. तो म्हणाला, जंगलातील माझ्या सर्व प्राणी मित्रांनो, हे जंगल आपली जन्मभूमी आहे. आपण अशा संकटाला घाबरून ही आपली जन्मभूमी सोडू शकत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी धैर्याने संकटाचा सामना केला पाहिजे. माझ्याकडे एक योजना आहे. आपण सर्वांनी मिळून आपली पाणी पिण्याची जागा खोल केली पाहिजे. त्यावर अस्वल म्हणाले, त्याने काय होईल? आपल्याला पाणी कसे मिळेल? गरुड म्हणाला, आपल्या पाणी पिण्याच्या जागा उथळ आहेत. त्यामुळे तिथे पावसाचे पाणी थांबत नाही आणि ते कोरडे होतात. आपण जर त्यांना खोल केले तर त्यात पावसाचे पाणी जमा होईल आणि आपल्याला ते पाणी वर्षभर पिता येईल. यावर मेस म्हणाला, एवढे मोठे काम आपल्याने कसे होईल? ही कल्पनाच बरी वाटते. प्रत्यक्षात आपल्याला हे काम जमणारच नाही मुळी. त्यावर गरुड म्हणाला, माझ्या सहकार्यांनो, आपण ठरवले तर अशक्य काहीच नाही. पण गरज आहे ती सर्वांनी मिळून काम करण्याची. सांगा, कोण कोण तयार आहेत माझ्या योजनेला अंमलात आणायला? सर्व प्राण्यांना गरुडाची योजना आवडली असल्यामुळे सर्वांनी होकार दिला आणि दुसऱ्या दिवसापासून काम सुरू करण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी कामाच्या ठिकाणी सर्व प्राणी जमा झाले आणि कामाला सुरुवात झाली. परंतु मेंढा कुठेच दिसत नव्हता. मेंढा हा जंगलातील अतिशय आळशी प्राणी होता. तो कधीच कुणाला मदत करत नव्हता. खाणे आणि फक्त आराम करणे हेच त्याचे काम होते. तो कामाच्या ठिकाणी आलेला नव्हता. त्याला कामावर बोलवण्यासाठी डुकराला पाठवण्यात आले. डुक्कर मेंढ्याजवळ गेला. मेंढा आराम करत होता. डुक्कर म्हणाला, मेज भाऊ, काय करता तुम्ही? तुम्हाला तर माहित आहे ना, आपण सर्व प्राण्यांना आपल्या पाणी पिण्याची जागा खोल करायची आहे म्हणून. त्या ठिकाणी सर्व प्राणी मित्र जमले आहेत. फक्त तुमचीच कमी आहे, म्हणून मी तुम्हाला बोलवायला आलो आहे. मेंढा म्हणाला, हो डुक्कर भाऊ, मला सर्व माहीत आहे. परंतु आता माझी आराम करण्याची वेळ झालेली आहे. मी आराम करून झाला की येतो. डुक्कर म्हणाला, ठीक आहे मेज भाऊ, पण नक्की या बरं का? मेंढा म्हणाला, हो नक्की येतो. इकडे सर्व प्राणी कामाला लागले होते. संपूर्ण दिवस काम झाले, परंतु मेंढा कामाच्या ठिकाणी काही आलेला नाही. आणि हे गरुडाला अगोदरच माहीत होते की मेंढा कामाला येणार नाही म्हणून, कारण तो आळसी आहे आणि तो दुसऱ्याला कधीच मदत करत नाही म्हणून. यावर गरुडाने एक युक्ती आखली आणि दुसऱ्या दिवशी गरुड मेंढ्याजवळ गेला. नेहमीप्रमाणे
मेंढा आराम करत होता. गरुड म्हणाला, मेज भाऊ, तुला माहीत झाले काय की आपण जी पाणी पिण्यासाठी जागा खोदत आहोत त्याच्या आतमध्ये एक खजाना आहे. ज्याला तो खजाना मिळेल त्यालाच तो होईल. त्यावर मेस म्हणाला, काय सांगतेस गरुड भाऊ? जर हे खरे असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. जर तो खजाना मला मिळाला तर मी खूप श्रीमंत होईन आणि मला कामच करावे लागणार नाही. नुसता आराम असेल माझा. त्यावर गरुड म्हणाला, हो ना, त्याच्यासाठीच तर मी तुला ही गोष्ट सांगायला आलो आहे. पण मित्रा, ही गोष्ट तू कुणालाच सांगू नकोस. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुला सांगत आहे. यावर मेंढा म्हणाला, हो मित्रा, नाही सांगत कुणालाच. चल आपण कामाच्या ठिकाणी जाऊया. तो खजाना मलाच मिळाला पाहिजे. दोघेही कामाच्या ठिकाणी येतात. गरुड कामाच्या ठिकाणी म्हणाला, प्राणी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपला मित्र मेजभाऊ आपल्यासोबत काम करणार आहे. तरी आता आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. आपण जर हे काम पूर्ण केले तर आपल्याला पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. आपल्याला कुठे जाण्याची गरजच पडणार नाही. म्हणून जोमाने कामाला लागा. गरुडाचे हे बोलणे ऐकून सर्व प्राणी कामाला लागले. त्यात मेंढा आघाडीवर होता, कारण त्याला वाटत होते की आपल्याला खजाना मिळेल आणि आपण श्रीमंत होऊ आणि मग आपल्याला काम करण्याची गरजच पडणार नाही, नुसता आराम करता येईल. अशा प्रकारे सर्व प्राणी जोमाने कामाला लागल्यामुळे लवकरच एक खूप मोठा खड्डा खोदून तयार झाला आणि पावसाला सुरुवात झाली. खूप पाऊस पडला आणि पावसाच्या पाण्याने मोठ्या खड्ड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व प्राण्यांना आनंद झाला. सर्व प्राणी तलावाचे पाणी पिऊन गरुडाला धन्यवाद देऊ लागले. परंतु मेंढ्याला आनंद झाला नाही. तो खजान्याचे स्वप्न पाहत होता, कारण ह्या कामात मेंढाच आघाडीवर होता. परंतु आता मेंढ्याला कळले होते की गरुडाने आपल्याला फसवले म्हणून. गरुड तलावाच्या झाडाजवळ बसला होता. मेंढा गरुडाकडे आला आणि गरुडाला म्हणाला, तू तर मला मित्र म्हणत होतास ना, मग मला का फसवलेस? का माझ्याशी खोटे बोललास? तिथे खजाना नव्हता तरी तू माझ्याकडून काम करवून घेतलेस. त्यावर गरुड म्हणाला, मित्रा मेस, खरंच तू माझा मित्र आहेस. मला तुला हेच सांगायचे होते की आपण दुसऱ्याच्या कामात आले पाहिजे. दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. नुसते आराम करून काहीच मिळत नाही. बघ, हे जंगल कसे हिरवेगार झाले आहे आणि सर्व प्राणी पाणी पिऊन आनंदी होत आहेत. हे बघून तुला आनंद होत नाही का? त्यावर मेंढा म्हणाला, मला नाही झाला आनंद. मला फक्त खजाना पाहिजे होता. त्यावर गरुड म्हणाला, मित्रा, आपल्या सर्वांना एक अनमोल खजाना मिळालेला आहे आणि तो खजाना म्हणजे हे तलावाचे पाणी आहे. तू विचार करून बघ, पाणी नसेल तर आपले काय होईल म्हणून कल्पनाही करवत नाही ना. कारण पाणी हे जीवन आहे आणि ते कुठल्याही खजान्यापेक्षा नक्कीच कमी नाही. गरुडाचे बोलणे ऐकून मेंढ्याला आपली चूक कळाली. तो गरुडाला म्हणाला, होय मित्रा, तू बोलतेस ते अगदी खरे आहे आणि त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. कारण आज तू मला खूप मोठी शिकवण दिला आहेस. मी ह्यानंतर सर्वांना मदत करेन आणि सर्वांना सहकार्य करेन. तुझ्या या शिकवणुकीबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.